बसा बसा रे बसा शिवनेरी चषक विराथन बुद्रुक 2026 खऱ्या अर्थाने अनिल केणी त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण की 6 वर्ष सातत्याने आपल्या सर्वांना एकत्रित घेऊन या इकडे एवढं भव्य दिव्य चषक हे या इकडे आयोजित करतायत. क्रिकेट म्हटलं की ठाण्याहून येत असताना आम्हाला सगळ्यांना गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांची आठवण येते, कारण की चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ आणि सर्व संघांना एक चांगलं उत्स्फूर्त असं एक चांगलं व्यासपीठ मिळावं याच्यासाठी सदैव वेगवेगळे चषक भरवणारे आपले दिघे साहेब होते. आणि त्या माध्यमातनं शिवसेनेमध्ये असलेले सर्व पदाधिकारी हे ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये वेळोवेळी दरवर्षी अशा पद्धतीचे चषक आयोजित करतात. मला इकडे आपण बोलवलं, मी खरोखर आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. माझ्याबरोबर माझे सहकारी या पालघर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख श्री ओमकारजी पाटील असतील, इकडे अभिषेक जाधव असेल, आतेज राऊत असतील, संपर्क प्रमुख आमचे संजयजी ब्रीद असतील, संजय पाठक, सिद्धी गुप्ते असे आमचे सगळे सहकारी कौतुकाने इकडे बघायला आले. कारण की शहरामध्ये अनेक चषक अनेक ठिकाणी होत असतात, पण ग्रामीण भागामध्ये एवढ्या मोठ्या पद्धतीने हे आयोजन करणं हे एवढं सोपं नाही. मी मनापासनं अनिलजी आपलं व आपल्या सर्व सहकाऱ्यांचं खूप खूप कौतुक करतो. इकडे बोलवल्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि इकडे येणाऱ्या प्रत्येक संघाला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद केदार दिघे साहेब. मी तदनंतर विनंती करेन ओमकार पाटील सरांना आपण आपलं मनोगत व्यक्त करा. जय महाराष्ट्र. साहेबांनी आता सगळ्यांचा उल्लेख केलेला आहे, त्याच्यामुळे पुन्हा तो उल्लेख मी काय करत नाही. मी फक्त एवढंच बोलेन, जे हारलेले संघ आहेत त्यांनी उद्या माझा नंबर घ्यायचा आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. तुमचा ज्या काही दुःख असेल त्या मी विसरवून टाकीन. आणि जे जिंकलेले संघ आहे त्यांनी पण माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. यांचा दुःख विसरवायला तुमचं कॉन्ट्रीब्युशन लागणार आहे हो. बाकी तुमचं आयोजन एक नंबर आहे, तुम्ही सगळे एक नंबर आहेत, तुमच्याबरोबर आम्ही पण एक नंबर आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ओमकार पाटील साहेब. यस, ऑडिओ कॉम्बॉक्स नितीन पाटील सर. काही जबरदस्त झेल पाहायला मिळालाय. विकेट क्रमांक आपण पाहत आहेत. दुसरा धक्का अगदी 6 या धावसंख्येवर गॉन. खूप चांगलं मोलाचं मार्गदर्शन केदारजी दिघे साहेब, ओमकारजी पाटील साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहत आहेत उपस्थित झालं. त्यांचंही हार्दिक स्वागत. शिवनेरी चषक 2026 डे नाईट फॉर्मॅटचा हा थरार आपण पाहत आहेत. ग्रामीण भागामध्ये इतकी मोठी स्पर्धा आपण पाहत आहेत. अनिलजी केणी आणि त्यांची संपूर्ण टीम केलेली मेहनत आपण पाहत आहेत. दुसऱ्या फेरीतला आपण पहिला सामना पाहतोय. चला, स्क्रीनच्या समोर कोणीही बसायचं नाहीये, लक्षात ठेवा. चांगला कॅमेरा वर्क आपण पाहतात. अगदी सुंदर झेल परिपूर्ण पाहायला मिळालाय. धावफलका दाबा 6, 2 धक्के लागल्यात. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहताय साई स्पोर्ट्स सरावली. धावफलका दाबा 6, 2 गडी बाद झाल्यात. षटक क्रमांक पहिल्या सध्या प्रगतीपथावर पाहायला मिळालाय. अगदी चांगल्या लाईन त्यात लाईनने गोलंदाजी विराज हा गोलंदाज करतोय. जगदीश नव्याने फलंदाज आतिश पाटील दाखल झालाय. धावफलका दाबा 6, 2 फलंदाज गारद झाल्यात 6 या धावसंख्येवर. त्रिशिका 11 गावदेवी वैतीपडा टीम प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना आपण पाहत आहेत. पुढील बॉल धावफलका दाबा 6, 2 गडी गारद. शफल झाला होता यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल व अगदी पहिल्या षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड दाबा 6, 2 गडी बाद. भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहत आहेत. ग्रामीण विभागामधील
एकमेव स्पर्धा सफाई विभागामधील डे नाईट फॉर्मॅट मधली असणारी स्पर्धा अगदी 6व्या वर्षामध्ये पदार्पण. आज पहिला दिवस, पहिली रजनी या स्पर्धेची आपण पाहत आहेत आणि मान्यवांची मंडळी आपण पाहू शकतायत. 4 चान लागले जातात या स्पर्धेसाठी. हिताजी दिघे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहत आहेत. या बेस रिप्ले आपण पाहू शकतात. आकाशच्या बॅटमधून तो षटकार आला होता. त्यानंतर स्लोवर वन चेंडू पाहायला मिळाला होता. चला मॅन ऑफ द मॅच जो बाकी होता आपण पाहतायत रितेश निदाई आपण या. मागच्या मॅचचा हिरो रितेश आपण या. मॅन ऑफ द मॅच मुख्य व्यासपीठावर आपण यायचं आहे. गोलंदाज येतो गोलंदाज मार्कवर युवराज. सहा धावा स्कोर कार्डवर पहिल्या षटकाची समाप्ती. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफीज आपण पाहतायत. अगदी सौजन्य केलं गेलंय. उत्तमजी दादा पाटील आणि आशिषजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून सौजन्य केलेली ही ट्रॉफीज आपण पाहतायत. त्यानंतर फिश स्पोर्ट्स अनिकेतजी राऊत साहेबांच्या माध्यमातून आपण सॉक्स पाहतायत. त्यांच्या माध्यमातून सौजन्य केले गेले. चला रितेश जी आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावर. मी काही जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळालंय. चला आपण रितेश या. मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. मी योगेशजी करत यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. उत्तमजी दादा पाटील आणि आशिषजी भोईर यांच्या माध्यमातून सौजन्य केलेली ट्रॉफीज. विश स्पोर्ट्स अनिकेतजी राऊत यांच्या माध्यमातून सॉक्स आपण पाहत आहेत. मॅन ऑफ द मॅच रितेश
निजाई ठरलाय मागच्या मॅचचा हिरो. आपण पाहत आहेत अगदी फलंदाज त्रिफलाचीत पाहायला मिळाला. मागच्या मॅच मध्ये दमखम दाखवला होता. याच फलंदाजाने अगदी त्याला स्वस्तामध्ये बाद केलं गेलंय. जगदीश पाटीलला अगदी स्वस्तामध्ये बाद केलं गेलंय. ऍक्शन रिप्ले आपण मुख्य स्क्रीनवर पाहू शकतायत. ती युवराज काही जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. सफल झाले होते दोन्ही अँगल मध्ये. अगदी डिबेनच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. मधल्या इष्ट अगदी उकडल्या गेल्यात आणि विकेटचं पतन झालंय. 10 या धावसंख्येत 3 गडी बाद झाल्यात. साई स्पोर्ट्स सरावली संघ आपण पाहत आहेत. युवराजने काही जबरदस्त गोलंदाजी केली. पहिले 4 बॉल अगदी स्ट्रगल करत होता. तदनंतर 4थ्या 5व्या बॉलवर तर चौकार मिळाला आणि 6व्या बॉलवर अगदी विकेट्स पाहायला मिळालाय. 2 षटकाची समाप्ती. धावफलका धावा 10. 3 गडी गारद झाल्यात. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहतायत अगदी सरावली संघ अडचणीत आहे. आतिश पाटील चांगली बॅटिंग करावी लागेल. राजदीप मार्कवर सज्ज होतोय. षटक क्रमांक 3 हातांसाठी सज्ज झालाय. पहिल्यांदा विराजने चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर युवराजने चांगली गोलंदाजी केली. आता राजदीप गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. शिवनेरी चषक 2026 अगदी रजनी मधली स्पर्धा आपण पाहतायत. भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतायत. गोलंदाज गोले ट्रॅकवर सज्ज होतोय राजदीप. हो हो अप्रतिम चेंडू क्रॉस बॅटेटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॉईचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. ही ताकद आहे एकंदरीत. चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून उडवला गेलाय. चेंडू सलग ट्रॅव्हल होईल. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चौकारांकरिता शिवनेरी चषक चौकार 4 धावा. करांशी स्कोर कार्ड जाऊन पडला 14 या अंकावर. फुलका धावा 14. 14 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट. प्रथम बॅटिंग घेताना सरावली संघ अगदी महत्वाचे फलंदाज बाद झाला. त्यांना आतिश पाटीलच्या पाठमधून हा चौकार पाहायला मिळालाय. अगदी मान्यवर आपण पाहतात केदारजी दिघे साहेब, ओमकारजी पाटील साहेब रजा घेताना खूप खूप धन्यवाद असतील. आवर्जून उपस्थित झाल्यात. अगदी खऱ्या अर्थाने 4 चांद लागले गेलेत या स्पर्धेसाठी. धन्यवाद दिघे साहेब. आणि तदनंतर आपण पाहत आहेत पाटील साहेब. धाव फुलका धाब्यात आपण पाहत आहेत 15 या अंकावर 4 गडी गारद झाल्यात. अगदी आपण मुख्य स्क्रीनवर रिप्ले पाहू शकतात. आतिशनं आधीच्या चेंडूवर चौकार लागला होता. त्यानंतर व्हाईट बॉल. त्यानंतर हा विकेट अगदी परिपूर्ण केला गेला. धाव फुलका धावत 15. 4 गडी गारद झाल्यात. तेजस भोईर अगदी नव्याने फलंदाज बाद झालाय. ताबडतोब फलंदाजासाठी ओळखला जातोय. परंतु आज संकटमोचक ठरावं लागेल आपल्या संघासाठी. टीम सध्या अडचणीत आहे आणि 15 धावा धाव फलकावर 4 गडी गारद. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आपण पाहत आहेत. राजदीपचा पुढील बॉल. हो 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 अप्रतिम चेंडू. डॉट बॉल येतोय. अगदी सटीक लाईन त्यात लेंथने गोलंदाजी पाहायला मिळालाय. राजदीप चांगली गोलंदाजी पाहायला मिळालाय. चांगला टर्न प्राप्त करतोय. चांगली टणक खेळपट्टी आपण पाहू शकतात. पुन्हा एकदा मिस झालाय. स्विंग अँड मिस. चांगली गोलंदाजी पाहायला मिळालाय. अप्रतिम लाईन त्यात लेंथने गोलंदाजी. 5 बॉलची समाप्ती आणि षटक क्रमांक सध्या 3रा मार्गस्थ. 15 धावा फलकावर. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी.
शेवटचा बॉल ही निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. 3 षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावत 15, 4 गडी बाद. तीन षटकाची समाप्ती. धावफलका धावत 15. येणारे अजूनही 12 चेंडू आहेत, कारण 5 षटकाचा हा सामना आहे. दुसऱ्या फेरीतला आपण पाहतायत, म्हणजे येणारे अजूनही 12 चेंडू आणि 12 मध्ये किती धावा येतील. फोटो सेशन आपण पाहू शकतात मान्यवरांच्या समवेत. संपूर्ण टीम, शिवनेरी चषकाची संपूर्ण आयोजक टीम आपण पाहतायत. एक फोटो सेशन पाहायला मिळतंय. केदारजी दिघे साहेब, ओमकारजी पाटील साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम आणि आमचे आयोजक टीम अगदी फोटो सेशन करताना आपण पाहत आहेत. बॅटच्या रडावर चेंडू येत नाहीये. सिंगल मैल. करणच्या बॅटमध्ये एक धाव मिळेल. धावफलका धावा 16, 16 या अंकावर. 4 गडी गारद झाल्यात. सोळा धावा धावफलकावर. अगदी अडचणीत आहे टीम सरावली संघ. संकट मोचक कोण ठरेल, कारण येणारे अजूनही 11 चेंडू. 5 षटकाचा सामना. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा तू मै पाहायला मिळाली. एक धाव घेण्याचा मानस बनसुबा आणि एक धाव इथून परिपूर्ण केले गेलंय. एकेरीन स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 17 या अंकावर. 17 रन्स. लॉस ऑफ 4 विकेट्स. धावफलका धावा 17. षटक क्रमांक 4 सध्या प्रगतीपथावर आपण पाहत आहेत. 2 बॉलची समाप्ती झाली. युवराज वैती चांगले लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करतोय. हात खोलण्याची संधी दिली नाहीये. महत्वाचे फलंदाज अगदी तंबूच्या अस्त्राला परतले गेल्यात. जबरदस्त असेल या दोन्ही फलंदाजांवर. ओहो, अप्रतिम अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय. चेंडू पडल्यानंतर गुडलँड वरून आतमध्ये पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय निर्धावच्या स्वरूपात. ही खासियत राहिली आजच्या दिवसामध्ये. सटीक लाईन त्यात लेंथने गोलंदाजी. हात खोलण्याची संधी देत नाहीये. वारंवार निर्धाव चेंडू पाहायला मिळाल्यात. अगदी या सरासरीने आपण पाहिले तर प्रोजेक्टर स्कोर 25 दर्शवला जातोय. पुढील बॉल. पायावर चेंडू आदळला जातोय. पंचाकडे लाऊड अपील. मान्यवर इथून रजा घेताना आपण पाहत आहेत. केदारजी दिघे साहेब, ओमकारजी पाटील साहेब, संपूर्ण टीम इथून रजा घेताना आपण पाहत आहेत. धन्यवाद साहेब. शिवनेरी चषकाच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. आवर्जून उपस्थित राहिलात. आमच्या महिला भगिनी त्याही रजा घेत आहेत, त्यांचे मनपूर्वक आभार. धावफलका धावा 18. 4 गडी गारद. पुढील बॉल. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न. निर्जनसही चेंडू जातो. एक धाव मिळेल. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि पाहता पाहता 2 धावा वेगाने परिपूर्ण केल्या जातात. दुहेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 20 रन्स. 20 या अंकावर. 20 धावा धावफलकावर. अगदी धीम्या गतीने स्कोर कार्ड पुढे जाताना आपण पाहतायत. शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक 4 सध्या मार्गस्थ आपण पाहतायत. अंतिम चेंडू. धावफलका धावा 20-20. पुन्हा एकदा ऑन साईडला भिरकावून दिला गेला. क्षेत्ररक्षण तिथे येत आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. अगदी याच तिन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी दाखवलंय. दमखम दाखवलाय. त्रिशिका 11 गावदेवी पैतीपाडा या टीमने. 4 षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावा 21. 4 गडी बाद. शेवटचं षटक असेल. आता 5वं षटक मार्गस्थ होईल. धावफलका धावा 21. या षटकामध्ये इथून 15 ते 20 धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण सध्या 4 षटकामध्ये फक्त 21 आहेत. 5 षटकाचा सामना आपण पाहत आहेत. धावफलका धावा 21. प्रथम बॅटिंग करताना सरावली संघ. नयन भगत गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. समोर आपण पाहत आहेत तेजस भोईर.
6 बॉलमध्ये 4, करणचा विचार केला 3 मध्ये 1. अंतिम 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावफलका दाबात 21. या षटकामध्ये इथून प्रहार करावे लागतील दोन्ही फलंदाजांना. 21 धावा धावफलकावर. पहिला चेंडू, वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जाईल. नशिबाची साथ मिळालंय आणि पंच दर्शवतात वाईट बॉल. एकूण 5 धावा ऍड केल्या जातील. धावफलका दाबा 26. 26 या अंकावर स्कोर कार्ड. 26 धावा धावफलकावर. येणारे 6 बॉल. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी दोन्ही संघ असतील. ऐकुर्लाई सरतोडे टीम आणि त्याच्या विपक्ष दातिवरे टीम. गोलंदाज पुढील बॉल. धावफलका दाबा 26. येणारे अजूनही 6 बॉल. पहिला बॉल अगदी वाईट, त्यावर 4 धावा. पुन्हा एकदा फटका फसला गेला की काय. क्षेत्ररक्षक जीवाची आकात करताना उमेश वैती पुढे सरसावले होते. एकदा मैल. एकेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 27. 27 अंकावर. येणारे 5 चेंडू 27 धावा धावफलकर आहेत. नेक्स्ट मॅच सेकंड फेरीतला दुसरा सामना असेल. ऐकुर्लाई टीम आणि त्याच्या विपक्ष टीम असेल दातिवरे. शेवटचे 5 चेंडू. धावफलका दाबा 27. हो चांगला चेंडू पाहायला मला. चांगला चेंडू पाहायला मला. डॉट बॉल येतोय. करण मिस झालाय. धावफलका दाबात 27 स्थिरावला गेलाय. येणारे 4 चेंडू आहेत. पहिल्या बॉलवर अगदी बोनसच्या सुरुवात 5 धावा आल्या होत्या. काही चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी पाहायला मिळाले. कौतुक करावं लागेल नयन भगत. ही ताकद आहे या संघाची. चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करतायत. यावेळेस उडवला गेलाय पण तो डिस्टन्स क्लिअर होणार नाही. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. सुंदर झेल अज्जू भगतच्या माध्यमातून. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. गॉन. पाच गडी बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. राहुल. धावफलका दाबात 27. येणारे 3 चेंडू आहेत. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शेष असेल. धावफलका दाबात 27. गोलंदाजचा पुढील बॉल. शेवटचे 3 बॉल 27 धावा स्कोर कार्डवर आहेत. राहुलने आल्या मोठा फटका करण्याचा प्रयत्न केलाय परंतु सुंदर जस्ट पाहायला मिळालाय आणि सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. राहुलला आल्या पावली मात्र माघारी परतवला गेलाय. विकेट क्रमांक 6. 27 या धावसंख्येवर गॉन. चे 2 बॉल असतील. धावफलका दाबात आपण पाहतायत अगदी 27. 27. शेवटचे 2 बॉल असतील. 27. 27 धावा धावफलकावर. लेफ्ट हँड फलंदाज राकेश नव्याने दाखल झालाय. धावफलका दाबात 27. शेवटचे 2 बॉल. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन अगदी रेडी राहायचं आहे. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना.
पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न फटका फसला गेलाय. सुंदर झेल परिपूर्ण केले गेलंय आणि इथून हॅट्रिक साधली गेलंय. शिवनेरी चषक 2026 चा पहिला गोलंदाज नयन भगत. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी. 7 धक्के 27 धावसंख्येवर. सुंदर डिझे वादन आमचे डिझे वादक सुभाषजी कदम सर आपण पाहत आहेत. शेवटचा बॉल असेल. धावफलक 27-27. राजू भोईर अंतिम चेंडू असेल. 27 धावा या फलकावर पूल करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक अगदी दूर वळणं सगळा प्रयत्न केला होता. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि दुहेरीने त्यानं स्कोर कार्ड आपण पाहत आहेत. 5 षटकाची परिपूर्ण समाप्ती. 29 धावा. 30 धावांचं लक्ष असेल विजयाकरिता. जीते वा क्या बात है सुभाष कदम सर. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. सेकंड राऊंड मधील सेकंड मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला एक कुर्लाई सफाले आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना दाथिवरे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. श्री कुर्लाई मातोश्री सफाले आणि दुसऱ्या बाजूला दातिवरे या 2 टीम मध्ये मॅच नंबर 2 आपण पाहणार आहोत सेकंड राऊंड मधील. नितीन पाटील सर त्या ठिकाणी जॉईन होतील टॉस बॉक्स मध्ये. चला टॉस केला जाईल. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना. एका बाजूने आपण पाहणार आहोत ऐकुर्लाई सफाया टीम, तर दुसऱ्या बाजूने दातिवरे टीम. प्रभाकरजी किणी सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. छाप कॉलिंग केलंय. येस काट येतोय. टॉस जिंकला का नाही असेल भूषण? क्षेत्ररक्षण 5 षटकाचा सामना आहे. किती धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 55-60. कसं वाटतं आयोजन नियोजन ज्याप्रमाणे शिवनेरी चषक आपण पाहतोय? दरवर्षीप्रमाणे चांगलंच असतं. टॉस जिंकला असता तुम्ही काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण
आता मनाच्या विरुद्ध बॅटिंग करायची आहे काय माइंड मध्ये टोटल असेल 5 षटकामागे? 55 ते 60 करण्याचा प्रयत्न करू. खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमला. टॉस जिंकला कुर्लाई संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. जाऊया कॉम बॉक्स मध्ये हार्दिक चिकणी यांच्याकडे. यस, स्टार्ट ऑफ द सेकंड इनिंग दुसऱ्या डावाला सुरुवात होते. लक्षात घ्या जे संघ क्वालिफाय होतील त्या संघांना शेवटच्या दिवशी 2-2 आयकॉन ऑल इंडिया तुम्ही खेळवू शकतात. लक्षात घ्या एक अजून एक रूल ते आयकॉन या स्पर्धेमध्ये खेळलेले नसावेत. क्वालिफाय झाल्यानंतर 2 ऑल इंडिया आयकॉन तुम्ही वापरू शकता, परंतु ते 2 आयकॉन या स्पर्धेमध्ये खेळलेले नसावेत. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालाय. मोस्ट प्रीमियम बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर जगदीश पाटील मॉर्कल. दुसरा बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतात. तत्पूर्वी एक धाव मिळाली या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 1. 30 धावांचा पाठलाग त्या ठिकाणी करायचं आणि या रनचेस मध्ये जर आपण पाहिलं तर जगदीशचा जो रोल तो अतिशय महत्वाचा आहे. समीकरण जरी 28 बॉल 29 असलं ना तरी येणाऱ्या 4 बॉलमध्ये जर का जगदीशने त्याचा जो नॅचरल गेम दाखवला ना तर या रन्स थोड्याशा डिफिकल्ट होऊ शकतात. विराज मागच्या सामनाचा हिरो, त्याचा बॅट्सविंग भरपूर फास्ट असतो. तर दुसऱ्या बाजूला देखील प्रीमियम फास्ट बॉलर मिस्टर जगदीशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. तिसरा बॉल राऊंड द विकेट. पुढचा सामना जो 2 टीम मध्ये आपण पाहणार आहोत त्याचा टॉस नुकताच झाला. श्री कुर्लाई मातोश्री टायगर आणि दुसऱ्या बाजूला दातिवरे या 2 टीम मध्ये नेक्स्ट मॅच कमी गतीने टाकला होता आणि या बॉलवरती विराजसाठी एक सरप्राईज होतं. या तिसऱ्या बॉलवरती आणखीन एक डॉट बॉल जी चर्चा आपण केली होती. येणाऱ्या 4 बॉलमध्ये जर का जगदीश पाटील त्याच्या नॅचरल फ्लो मध्ये दिसला ना तर या रन्स डिफिकल्ट होऊ शकतात. त्याला चांगली साथ गोलंदाजांना द्यायची आहे. आता समीकरण 27 बॉल 29 धावांची गरज आहे. पुढचा बॉल या ओव्हरमधील राऊंड द विकेट सॉफ्ट हँडने खेळला होता. बॉल शॉट एक्स्ट्रा कव्हरमध्ये त्या ठिकाणी निघून जात असताना मिड ऑफला फिल्डर पोहोचला होता. धावसंख्या फलकावरती 2-4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. अजूनही पहिल्या षटकामधील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या ओव्हरमधील 5वा बॉल जगदीश. इथे फटका फसलाय. शतशक झेल खाली येत आहेत. कॅच कंप्लीट राहुल दडकीने होता आणि राहुलने पकडलाय झेल. संपलाय फलंदाज अज्जूचा खेळ गॉन. परंतु पहिल्या षटकामध्ये आपली दहशत दाखवण्याचा प्रयत्न जगदीश मैदानावरती करतायत. नवीन फलंदाज आयुष वैती या ठिकाणी दाखल झालाय. लेदर क्रिकेटला सातत्यानं तो प्राधान्य देता आलाय. त्याचबरोबर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती देखील चांगल्या पद्धतीनं त्याने कामगिरी केली. 25 बॉल आणि 25 बॉलमध्ये विजयासाठी 28 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये श्री कुर्लाई मातोश्री टायगर आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोनात करत असताना आपण पाहणार आहोत दातिवरे संघाला. शेवटचा बॉल फुलर लेंथ वरती ऑफ ड्राईव्ह तरीके पेश करत असताना लॉंग ऑफ मध्ये शतक त्या ठिकाणी येत आहेत. एक धाव मिळेल. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 3. डीबीएनची जी क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते त्यांचं टेलिकास्ट
बेस्ट आपल्याला पाहायला मिळतंय. आणि डीबीएनचं जर आपण फुल फॉर्म पाहिलं, डीप बिलीव्ह नेटवर्क, परंतु अजून एक नाव देण्याचा प्रयत्न असेल, डिलाइटफुल ब्रिलियंट नेटवर्क, अर्थातच डीबीएन. 3 धावा स्कोर कार्डवरती मैदानामध्ये पहिल्या षटकाचं खेळ या ठिकाणी संपलाय. आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण आतिशला पाहतोय. सेकंड ओव्हरला सुरुवात त्या ठिकाणी होईल. दुसऱ्या षटकामध्ये आतिश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. जगदीश पाटील च्या सोबतीनं हा देखील खेळाडू सातत्यानं मागील भरपूर वर्षांपासून सरावली क्रिकेटसाठी सेवा करत आलाय आणि त्या बॉलरला आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय ओव्हर नंबर 2 मध्ये. दुसऱ्या बाजूला विराज आणि आयुष ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आतिश या ठिकाणी दाखल झाला. मागील ओव्हरमध्ये फक्त 3 आल्यात. आता 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. फिल्डिंग करणाऱ्या साईडला इथून जे एक्सपेक्टेशन आहे या 6 बॉल मध्ये फक्त 3 धावा खर्च करायच्या आहेत अशी मानसिकता, परंतु इथे पहिल्याच बॉलवरती चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. इंटू दी गॅप मध्ये कव्हर पॉइंटला क्लिअर करत असताना चौकार, 4 धावा. पहिल्याच बॉलवरती कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी आपण पाहिला आयुषचा आणि पहिल्याच बॉलवरती सुरुवात या षटकाची चौकाराने केलंय. 7 धावा स्कोर कार्डवरती 30 धावांचा चेज या ठिकाणी आपण पाहतोय. आता रन बॉल इक्वेशन 23 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओव्हरमधील दुसरा बॉल आतिश स्टेप आउट करून वॉड शॉट, जबरदस्त फटका लॉंग ऑफला क्लिअर करून बॉल सरळ सीमारेषा पार, करारा प्रहार, चेंडू सीमारेषा पार, चौकार. आपला ट्रेडमार्क दाखवत असताना आयुष वैतील आपण पाहतोय. 2 बॉलवरती 2 चौकार, टीमची टोटल फलकावरती 11. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय लेंथला त्या ठिकाणी बरोबर बॅटवरती घेतला आणि तदनंतर लॉंग ऑफला त्या बॉलचा प्रवास सुरू झाला. 11 धावा स्कोर कार्डवरती 2 बॉलचा केला आतापर्यंत झाला. 2 बॉलवरती 2 चौकार येत असताना आपण पाहतोय. आणि या ओव्हरमध्ये या ठिकाणी रन्स कव्हर करण्याचा प्रयत्न सुरू आहे, कारण पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या नव्हत्या, तिथे फक्त 3 धावा पाहायला मिळाल्या. आता या ओव्हरमध्ये सुरुवात या षटकाची चांगली झाली, कारण या पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आपण पाहिल्यात. आधी कव्हर ड्राईव्ह आणि तदनंतर लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. 11 धावा स्कोर कार्डवरती. आता विजयासाठी 19 धावांचं समीकरण बाकी राहिले. फुल टॉस आणि त्याच्यावरती आक्रमण, सरळ बॉल चाललाय सीमारेषा पार. क्षेत्ररक्षकाला संधी बनली होती, परंतु तिथे ती संधी गमावली आणि सरळ बॉल सीमारेषा पलीकडे जात असताना चौकार की षटकार, षटकार की चौकार. नो बॉल नो +4, एकूण 4 धावा या बॉलवरती. आणि नो ची जर 1 रन घेतली तर टोटली 5 धावा या बॉलवरती पाहायला मिळत आहेत. प्रेशर आहे आतिशवरती आणि ते प्रेशर आता नक्कीच अंगाशी येत असताना पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 16. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय कमरेच्या वरती हा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाला संधी बनली होती. 3 बॉलवरती 3 चौकार. चौथ्या बॉलवरती पुल करत असताना बॉल जातोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. एकदा पूर्ण केली जाईल, सिंगलवरती सॅटिस्फाईड व्हावं लागणार आहे. टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते एकंदरीत 17 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. आतिश नाराज आहे, कारण मागील 3 बॉलवरती जे घडलंय त्याला ते कुठेतरी मान्य नाहीये. मेहनत करतोय, परंतु फळ मात्र मिळालेलं नाहीये, यश मात्र मिळालेलं नाहीये. डावखुराच्या फलंदाजाला आपण स्ट्रायकिंगवरती पाहणार आहोत. मिस्टर विराज मागील सामन्याचा तो सुपरस्टार ठरला होता. गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो, दोन्ही फॉर्मॅटमध्ये विराज आपल्या टीमसाठी सातत्यानं लढत असतो. दुसऱ्या बाजूला आतिश तो देखील लढण्याचा प्रयत्न करत होता या मॅचमध्ये. फुल टॉस मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. आकाशला आपण पाहतोय
एकदा मिळालेली या बॉलवरती धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 18 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला 20 बॉल आणि 20 बॉलमध्ये विजयासाठी 12 धाव्यांची गरज आहे. हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आयुष 14 वरती खेळतोय 3 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात 5 बॉलमध्ये 14 धाव्यांची ती खेळी आपण पाहतोय. रन चेस तेवढी मोठी नाही आहे. मागील काही सामन्यांचा उल्लेख जर आपण केला तर लो टोटल त्या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते. थोडंसं कमी गतीने टाकला होता. कटरचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला होता आणि आयुष देखील दर्शवतं कटरचा वापर या ठिकाणी करण्यात आला होता. या बॉलवरती ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहणार आहोत. हा लेग कटर चांगल्या पद्धतीनं फिरला होता. हे बॉल जर सुरुवातीपासून डिलिव्हर केले असते तर समीकरणामध्ये थोडासा बदल असता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक समाप्त झाले. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती 18. आता विजयासाठी येणारे बॉल आहेत ते म्हणजेच 18 आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 12 धाव्यांची गरज. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात DJPKच्या माध्यमातून एक सुंदर गीत. पहिला बॉल वेट अँड वॉच खेळ आणि त्यानंतर बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला ठोकलाय चौकार. 4 धावा. थँक्यू. 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये विजयासाठी 8 धाव्यांची गरज आहे. 22 धावा स्कोर कार्ड होते आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. शॉट ऑफ लेंथ थोडासा कमी गतीने होता. थोडासा थांबला आणि तदनंतर तो प्रहार त्या ठिकाणी केला गेला. उचलता बॉल आणि त्याच्यावरती केलेला तो आक्रमण. 22 धावा फलकावरती 17 चेंडू आणि विजयासाठी 8 धाव्यांची गरज आहे. या ओव्हरमधील दुसरा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती. या देखील बॉलवरती तेच चित्र पाहायला मिळते परंतु आता त्या ठिकाणी फिल्डर आहे डीप स्क्वेअर लेग मध्ये. एकच रन मिळेल या बॉलवरती. विजयासाठी 7 धाव्यांची गरज आहे. दुसरी रन देखील कंप्लीट झाली कारण बॅकअप झालेला नाहीये. तिसरी रन देखील मिळू शकते आणि 3 रन कंप्लीट करत असताना 25 धावा स्कोर कार्ड वरती येणारे बॉल 16 आणि 16 बॉल मध्ये विजयासाठी 5 धाव्यांची गरज आहे. एक रन फक्त एकच धाव असेल. सात धाव्यांची गरज आहे येणाऱ्या 16 बॉल मध्ये. स्ट्राईक होती बॅटर आपण पाहतोय आयुष. 7 बॉल मध्ये 14 धावा त्याच्या बॅट मधून 200च्या स्ट्राईक रेटने. या बॉलवरती हुक शॉट आणि सरळ बॉल फाईन लेगला आतिश त्या ठिकाणी होता आणि आतिशने टिपलाय असेल. संपलाय आयुषचा खेळ. थँक्यू डीजे. ओमकार वैती मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय विजयासाठी 7 धाव्यांची गरज आहे. 15 बॉल शिल्लक राहिल्यात. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम्स आपण रेडी राहा. एका बाजूला दातिवरे आणि दुसऱ्या बाजूला श्री कुरुलाई मातोश्री. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. या षटकाची सुरुवात जर आपण पाहिली तर चौकाराने झाली होती परंतु मागील 3 बॉलमध्ये गोलंदाजी चांगली राहिल्या. बॅक ऑफ दी हँडचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला होता.
पडल्यानंतर भरपूर स्लो झाला बॉल. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. 5वा बॉल या ओव्हरमधील. 5वा बॉल देखील लेग कटरचा वापर मैदानाच्या आतमध्ये झाला होता. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपण पाहणार आहोत. 5 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. 23वा स्कोर कार्ड वरती ओमकारला आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. या बॉलवरती थांबणार नाहीये. आधीचे 2 बॉल तिथे थांबला होता, परंतु या बॉलवरती करारा जॉब त्या ठिकाणी दिलाय. षटकार, 6 धावा. विजयासाठी एका धावेची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती विघ्नहर्ता स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर राजू भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलला नक्कीच रिस्पेक्ट दिली आणि ती विजयाची धाव या बॉलवरती पूर्ण केली जाते. कॉंग्रॅच्युलेशन्स त्रिशिका 11 आई गावदी वैतीपाडा अँड हार्ड लक टीम साई स्पोर्ट्स सरावली. आज स्वर्गीय शिवराम पाटील स्मृती या संघाच्या नावाने केलं असताना आपण पाहिलं या टीमला हार्ड लक. दुसऱ्या फेरीमध्ये परतीचा प्रवास त्यांना करावा लागलाय. अँड हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स टीम त्रिशिका 11 आई गावदी वैतीपाडा. किरणजी कारभारी साहेब त्या ठिकाणी नक्कीच आनंदित आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅन ऑफ द मॅच नयन भगत आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्याने गोलंदाजी करत असताना 3 विकेट घेतल्यात आणि त्याचबरोबर फक्त 8 धावा त्यांनी खर्च केल्या आणि या मॅच मध्ये टॉप विकेट टेकर तो आपल्याला पाहायला मिळाला. चला नयन